नमस्कार मंडळी. निराशेच्या आजारावर हास्याचा उपचार घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर दीपक नामजोशी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ मासुमा नामजोशी. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, गुढीपाडव्यानिमित्त पुन्हा एकदा भरली आहे ग्रामसभा. चला बघूया आज तिथे नेमका काय ठराव पास होतोय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. गप्पा बस जरा. मुद्दा काय आहे, कशासाठी मुळात आपण इथे आज का जमलेलो आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे की नाही? नाही. अरे, तर आज आपण इथे का जमलेलो आहोत तर आज वर्षाचा पहिला दिवस म्हणजे आज गुढीपाडवा. आज शालिवाहन शके 46 सुरू होत आहे. हा कुठला पाडा मास्तरांनो? आम्ही 8 शके 48 वाचलेला आहे. शालिवाहन शके 46 पहिल्यांदाच ऐकलंय. बरोबर आहे. बरोबर आहे. बने हा पाढा नाहीये. शालिवाहन म्हणजे काय? टेम्पो. टेम्पो? टेम्पो? हा, टेम्पो म्हणजे सॉलिड वाहन आहे. सॉलिड वाहन नाही, शालिवाहन. शालिवाहन म्हणजे काय? शालिवाहन म्हणजे तुम्हाला सांगतो, एक राजा होता, फार मोठा राजा होता, गौतमी पुत्र सातकर्णी. माहितीये का? गौतमी पुत्र पाटील माहितीये. ह्याला लगा दणकाच असतोय. ठाक ठाक वाटेल ते कराल. गौतमी पुत्र सातकर्णी, गौतमी पुत्र पाटील काय वाटेल ते बोलतोय. राजा होता हा फार, शककर्ता म्हणायचे त्याला, शककर्ता. त्याने जी कालगणना सुरू केली होती त्याला मुळात शक म्हणजे काय मला सांगा. माझी बायको माझ्यावर घेते तू. हो, जाम शक घेते हो. मोरे, अरे मला म्हणतो किती बाहेर लपडी करता. हो, इथं मला मांडी खाजवायला वेळ ना, मी लपडी कुठे? मोरे, हो मोरे, हो, एवढे बिझी असता तुम्ही? म्हणजे मांडी खाजवायला वेळ आहे कुठे मला? तुम्ही वर्षातला एकच दिवस बिझी असता. तेव्हा सांगू कधी? नमना स्त्री पार्ट करता ना तेव्हा. म्हणजे वसाडा बी काय रिकाम टेकडा आहे? नाही त्याला तसं नाही म्हणायचंय. त्याला म्हणायचं तुम्ही बसल्या बसल्या रिकाम टेकडेपणा करता. उगाच काय जरा शांत बसा, सगळे शांत. सरपंच, मी मजा मस्ती म्हणून नाचत नव्हतो. त्याचं नाही, त्यांना मी सांगतो कळत नाही म्हणून शांत बसा, शांत बसा. तर मुद्दा हा होता की मराठी, एवढंच लक्षात घ्या, मराठी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. गुढीपाडवा आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे. वडापावची गाडी वर्षाने टाकलं मला सांगितलं पण नाही. गुढीपाडवा आणि वडापाव असं का जुळवताय तुम्ही? मास्तरांनो, मी काय म्हणतो, ह्यांना आपण छातीपर्यंत धोतर नेसवलं आणि एक चांगलासा हंडा वरनं ठेवला, गावची गुढी म्हणून यांना उभं करू आहे का? शांत बसा एकदम. छान सुरुवात करू द्या मला. नवीन वर्ष आहे की नाही, वर्षाची सुरुवात आहे ही. तर आता नवीन वर्ष सुरू झाले, गुढीपाडवा आहे की नाही, तर आज आपण, मला वाटतं गुढीपाडवा साजरा करूया. मास्तरांनो, गुढीपाडवा आहे पण तो कसा साजरा करायचा काय तर पटकन बोलून टाका. मग घरी जाऊचा, माझ्या बारक्या ताप इलो. तुमच्या बारक्याला धरा आणि इस्त्रीचं दुकान टाका, त्याला फिरवा कपड्यावरून. काय बोलतात? सतत कसा तुमचा बारक्यात आपल्याला तापाने फणफणलेला असतो. मला कळलेलं आहे बारक्याला ताप आहे माझ्या लक्षात. पण जरा विषयाला सुरुवात तरी करू द्या. आधीच घरी जायची घाई करू नका. हा, चालेल, बोला. तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे. मला काय वाटतं, आपण गुढीपाडवा साजरा करूया. म्हणजे काय करूया तर आपण मराठीचा गौरव करूया. मराठीचा गौरव करायचा म्हणजे काय करायचं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सरकार प्रयत्न करतच आहे. पण त्याच सोबत आपण सुद्धा मराठी भाषेला योग्य तो सन्मान द्यायला हवा. तो आपण कसा बरं द्यायचा? कसा? तर माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे, ती म्हणजे
आपण पुढचे 7 दिवस म्हणजे पूर्ण सप्ताह फक्त आणि फक्त मराठीत बोलायचं. गुड आयडिया. ऍक्च्युली बेस्ट आहे, बेस्ट आहे मास्तर, ही बेस्ट आहे. मराठी आपली वरच गेली व्हायला, इंग्लिश काय नसते. ही बेस्ट काम केलंय तुम्ही. मराठी वर जाण्यासाठी तुम्ही सुरुवातच चुकीची कराल का? ठरलेल्या गोष्टीवर पाणी कसं फिरवाल? काय केलं आम्ही? अरे तुम्ही स्वतः इंग्रजीत सुरुवात केली की नाही आता? कुठे? कुठे इंग्लिश बोलतो? गुड, ऍक्च्युली, बेस्ट कोण म्हणाल? बेस्ट इंग्रजी आहे? हो. नाही आयला सातारला सगळी म्हणते ते आमच्या आयला लगा ही बेस्ट काम केलंय बरं का. बेस्ट सावत्या, मूळ शब्द बेस्ट आहे. साताऱ्यात तुम्ही बेस्ट बेस्ट केलेला आहे तो बेस्ट. मग म्हणायचं काय मग? उत्तम म्हणा, हो की नाही? हा मला काय म्हणायचंय की त्याच्यापेक्षा असं म्हणणं एक लंबर काम झालं अच्छा बोला ना. एक लंबर. हा अच्छा बोला. खरं तर एक प्लंबर बोलून ह्यांची ही जी पाईपलाईन आहे ज्यातनं मराठी भाषा लीक होतीये ती पोपट पाण्याने टाईट करा एकदा. एक नंबर असा शब्द आहे. एक मुळात नंबर हा सुद्धा मराठी शब्द नव्हे, नाही मग कुठला आहे? इंग्रजी आहे. सरपंचांनो तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. निव्वळ मराठीत जर बोलायचं असेल ना तर असं बोला, ओके मध्ये आहे सगळं. बरोबर. नाही रे म्हणे ओके कुठल्या भाषेतला शब्द आहे? काय मास्तर एवढं पण माहित नाही? अहो ओके मराठीतच येतो. कसं काय? अहो आम्ही काल परवा बोललो बने ओके पर्यंत प्यायला. आणि मास्तरानू आपण तो कार्यक्रम बघतो टीव्हीवर, तो महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्या समोर जज बसतात ते. आपण बोलतो ते सई तामणकरच्या बाजूला तो कोण बसलाय? तो प्रसाद ओके. हे मराठीत आहेत मग ओके मराठीत. वाटेल तिथे ओके लावू नका. मग ओके मराठी शब्द नाहीये, इंग्रजी शब्द आहे तो. आणि ठोके ठोके मराठी शब्द आहे. हो. हे ठोके मराठी शब्द आहे, लक्षात ठेवा. याच्यावर मी action ओके इंग्लिश आहे. हा ओके मला इंग्रजी माहिती आहे. आहे. हो. ठोके ठोके हो. म्हणजे हृदयाचे ठोके, घड्याळाचे ठोके. आणि तुम्ही नका बोलू. तुम्ही बोललात की माझ्या हृदयाचे ठोके चुकतात. तुम्ही नका बोलू. बरोबर. मुद्दा काय आहे तर हो हे छान उत्तम मोरे छान. पण सांगायचं हे आहे की आपण असं ठरवूया आत्तापासून आपण सगळे प्रयत्नपूर्वक मराठी बोलूया. मास्तरांनू बारक्या मराठी शब्द का इंग्रजी शब्द? बारक्याची आई बारक्या मराठीत शब्द आहे. बारीक बारक्या तसं. हा मराठीच आहे. आपण खारीकला कसं खारक्या म्हणतोय तसं बारीकला बारक्या. असंच आहे ना? बर. म्हणजे ह्याला तीर्धा तिरपट याला मराठीत काय बोलतात? सरपंच, त्रेधा तिरपीठ हा मूळ मराठीत शब्द आहे की नाही? जे मराठी शब्द तुम्हाला बोलायला जमत नाही ते इंग्रजी नसतात. असं कसं? अहो त्याची स्पेलिंग झेडने सुरू होते म्हणून मी कन्फ्युज आहे. कशाला मरायला त्रेधा तिरपीठची सुरुवात झेड न करता तुम्ही? मास्तरांनू मी काय म्हणतो एवढं समजवताय कशाला? काजूवर विकून टाका ह्याला. बरोबर आहे. नाही तर काय कामाचा आहे हा? एवढे स्वस्त मी काजू विकशील म्हणा. मारी छनकून खाण मानू ना. सरपंच थांबा एक मिनिट. थांबा सरपंच. काय हा संडास मार्जिंगला मराठीत काय बोलतात? सरपंच काय बोलताय? मार्जिंग म्हणजे इंग्लिश आहे ना म्हणून म्हणतो संडास मार्जिंग. याला मुळात मूळ शब्द सडा संमार्जन असा आहे. हो. सडा संमार्जन म्हणजे म्हणजे काय? काय? सडा संमार्जन म्हणजे सडा टाकणे, अंगण सारवणे, रांगोळी टाकणे या सगळ्या कृतींना आपण म्हणतो सडा संमार्जन. कळलं? तुम्हाला सांगू सरपंच तुम्ही शून्याच्या पाढ्या इतके निरर्थक आहात. म्हणजे शेवटी शून्यच काही नाही. असं काय बोलतो मास्तर? मी सरपंच आहे ना. होय मास्तर. मग सरपंचला मराठीत काय म्हणायचं? बरोबर. सर आणि पंच इंग्लिश आहे की नाही? पाहिलं सर मराठीत ऐका, गावचे जे 5 कार्यवाहक असतात त्यातील जो मुख्य असतो त्याला आपण म्हणतो सरपंच. मराठी शब्द आहे. आता एक गंमत म्हणून विचारतो, मास्तर हा शब्द मराठी आहे की नाही? नाही. मूळ शब्द मास्टर आहे, त्याच्यावरनं आपण मास्तर हा शब्द घेतलाय. मराठी शब्द गुरुजी असा आहे. आपण एक काम करू, आपण एक गंमतच करू. आपण आतापासून सतत फक्त आणि फक्त मराठीत बोलू म्हणजे आपला व्यायाम होईल, है की नाही? म्हणजे आपल्या काही मराठी शब्द आपल्या अंगवळणी पडतील, हो की नाही? विचारा, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर मराठीत विचारा.
बारक्याची आई बोला. बारक्या बारक्याची भाकरी भाजली. नीट नीट. काय चाललंय ह्याच्या मागे कुणी गाणं लावलं तर रील म्हणून खपाल. काय चाललंय नीट ऐका. जमत नसेल तर जमेल त्या भाषेत बोला पण अभिनय करू नका. बारक्याक ताप इलो घरी फोन लावचो तर ते बोलायचं आता पण घरी हिंदी शब्द हा ना. घर हिंदी शब्द आहे याच्यात अडकलात. मूळ फोन हा इंग्रजी शब्द हे नाही कळलं तुम्हाला. आणि घर हा काही फक्त हिंदी शब्द नाही तो घर हिंदी मराठी असा दोन्ही शब्द आहे पण मास्तर? फोन इंग्रजी शब्द आहे. हा फोन इंग्रजी आहे? हो फोन इंग्रजी आहे. नाही साताऱ्यात आमच्या म्हणते सगळे फोन आलाय फोन आलाय फोन आलाय कोणाचा फोन आलाय असं म्हणतात. सावत्या साताऱ्यात जे निर्णय घेतले जातात ते अंतिम असं असतं का रे. असं असतं का. म्हणते फोन पण फोन मराठी शब्द नाही. टेलिफोन हा इंग्रजी शब्द आहे त्याचा मराठी अर्थ आहे दूरध्वनी. टेलिफोन म्हणजे दूरध्वनी आणि मोबाईल फोन म्हणजे भ्रमणध्वनी. मास्तर हिस्ट्री डिलीट करण्याला मराठीत काय बोलतात? बने फोनवरून तुला हिस्ट्री डिलीट करणं का आठवलं असेल. घरातल्यानी दोनदा पकडली जाम मारलाय हो. गप्पा बस. तेवढा अर्थ सांगा ना. सांगतो. हिस्ट्री डिलीट करणे म्हणजे मराठीत सूडबुद्धीने राज्य करणे. म्हणजे इतिहास पुसणे. सोप्या भाषेत सांगतो. एखादा जेव्हा सत्ताधीश येतो तेव्हा तो जुन्या सत्ताधीशाने केलेलं कार्य त्याने एखाद्या वास्तूला दिलेलं नाव त्या गोष्टीचं नामांतर करतो. ती वास्तू पुसून काढतो त्याचा इतिहास पुसून टाकतो म्हणजे हिस्ट्री डिलीट करतो. आपल्या सरपंचांनी पण सेमच केली नाही. मागल्या टायमाला निवडून आले ना तेव्हा आपल्या गावची कामा नाही बघा त्याच्यावर आधीच्या सरपंचाचं नाव होता त्या काढलींनी स्वतःचं नाव टाकली. विषय बदलू नको. विषय बदलला मी कान फार फोडून विषय बदलू नको. मास्तर बोल. मला विचारायची एक नेटवर्क नाही ह्याला काय म्हणायचं मला. नाही ना? सांग. हो, हो, हो. नेटवर्क नाही म्हणजे संपर्क जाळे नसणे. आणि माझी बॅटरी संपली आहे. हा तुझा दोष आहे. विचारतोय रे. फोन बद्दल चाललंय की नाही. बॅटरी संपली आहे म्हणजे विद्युत घट संपलेला आहे. विद्युत घट विद्युत घट विद्युत घट विद्युत संपलेला घट बॅटरी चपट्या पिनचा चार्जर द्यावा हे मराठीत कसा बोलायचा. बारीक चार्जिंगला आपण म्हणू शकतो प्रभारित करणे. एवढं मला मास्तर ठाऊक. माझं रील लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. हे कसं मराठीत बोला. बरोबर. ह्या काय गोष्टी मला विचारताय तुम्ही. नाही नाही मास्तरांनो हा बोल को माका एक प्रश्न हा. विचार बाळा. इंग्लिशला मराठीमध्ये इंग्रजी बोलतात बरोबर. बरोबर. मग हे मराठीला इंग्लिश मध्ये काय बोलतात. मराठी का असा का. मराठीला इंग्लिश मध्ये मराठीत बोलतात ना मग इंग्लिशला मराठीमध्ये इंग्रजी का बोलतात. इंग्लिशच का नाही बोलत. इंग्लिशला मराठीमध्ये इंग्रजी म्हणतात. आणखी एक प्रश्न हा माझो. त्या बटन असताना त्याका काय बोलतात. बटनाला गुंडी म्हणतात. बटनात गुंडी म्हणतात हा. म्हणजे तसाच ना त्या गुंडी दाबल्यावर पंखो चालू होता. नाही नाही ते बटन वेगळं. ते आता तू जे म्हणतेस ते वेगळं बटन. मी जे म्हणतोय ते सदऱ्याचं बटन त्याला आपण गुंडी म्हणतो. त्या पंख्याच्या बटनाला आपण कळ म्हणतो. हो आणि मग हे सगळे मिळून माझी काढतात ती. हा त्यालाही आपण कळ म्हणतो. आणि मास्तरांनो मी सकाळपासून जोरात जाबून ठेवली ती आतमध्ये. त्यालाही आपण कळ म्हणतो पण थांबा रे थांबा थांबा थांबा. काही तंत्रलेली नाहीये. थांबा आलेलं आहे माझ्या लक्षात. मुळात तुम्हा कुणालाच व्यवस्थित मराठी बोलता येणार नाही. झालेलं काय आहे तुम्ही मराठी भाषा बोलत असताना तुमच्या रोजच्या वापरात काही इंग्रजी शब्द सुद्धा येत आहेत. काही वेगळ्या भाषेतले शब्द सुद्धा येत आहेत. त्यामुळे ते तुमच्या बोली भाषेत आलेले आहेत. ते रूढ झालेले आहेत. त्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की आपण मराठी भाषेचा आग्रह तर धरलाच पाहिजे पण हे जे वेगळे शब्द आहेत मला वाटतं आपण आता त्यांना सुद्धा आपल्यात मराठीकरण करून सामावून घेतलं पाहिजे. मास्तर मराठीला का असं मागं पडेल की बाकीची गोष्टी ती आपल्यात म्हणले. बरोबर आहे. अशाने काही मराठी मागे वगैरे पडणार नाही. लक्षात घे मराठी फार समृद्ध भाषा आहे. आजपर्यंत मराठी भाषेत अनेक भाषांमधनं शब्द आलेले आहेत. मुळात एखाद्या भाषेत बऱ्याच भाषांमधनं वेगवेगळे अनेक शब्द येत असतात. मराठीत सुद्धा हिंदीतून संस्कृतमधून उर्दूमधून फारसीतून शब्द आलेले आहेत या आधी सुद्धा. आता
उदाहरण खातर सांगतो. दरवाजा, खुर्ची, किल्ली, जप्त, बक्षीस, तारीख, उदाहरण, हे सगळे शब्द मराठी आहेत की नाही? हे सगळे फारसी शब्द आहेत. असं काय? ही फारशी आम्हाला माहितीच नव्हती. एखादी चांगली फरशी बघून हा ढेकून चिरडा ऐकतं काय आपला बोलतो फारशी फरशी. हा विनोद. थांबा थांबा थांबा, मुद्दा काय आहे ते समजून घ्या. हे सगळे शब्द फारसी भाषेत आलेले आहेत. आता ब्रेकफास्टला मराठीत काय म्हणतात? अंडा पाव. काय मागतात नाही, काय मागतात असं म्हटलंय का मी? असं बोलतात मिसल पाव. ऐका सरपंच, वर बसत जा मीटिंगला झाडावर. बरोबर आहे, बरोबर आहे. कधीतरी काहीतरी सांगायला पुढे या आणि पडा तरी एकदा. लागले बिगले म्हणजे बरोबर. काहीतरी समजत. काय म्हणतो? मागण्याबद्दल नाही, ब्रेकफास्टला मराठीत काय मागतात, काय म्हणतात? हा काय 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 न्याहारी म्हणतो की नाही, तो मराठी शब्द नाही, तो सुद्धा फारसी शब्द आहे. बाय घे, माझी आईस फारशी बोलते. तुझी आईस का की वाडी बोलते? हे सगळे फारसी शब्द आहेत आणि हे मराठीत चपखल बसलेले आहेत. त्यामुळे हे शब्द ऐकताना कानांना खटकत नाही. मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत आल्यानंतर आपल्या भाषेच्या कक्षा विस्तारत असतात, पण जोपर्यंत मूळ भाषेचं व्याकरण आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्या भाषेला कुठलाही धोका नाही. हे वेगवेगळे शब्द असे मराठीत याआधी सुद्धा आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा येतील. माझं म्हणणं काय आहे की आपण रोज नवनवीन मराठी शब्द बोलण्याचा आग्रह तर धरला पाहिजेच, पण त्याच सोबत हे जे नवीन शब्द आपल्या भाषेत येत आहेत त्यांना सुद्धा सामावून घेतलं पाहिजे. कळलं? मास्तर ना मला मराठी भाषा जवळपास सगळी समजलेली. एवढ्यात अंदाज घेतलाय सगळं मला कळले. मला असं म्हणायचंय म्हणजे तिलगुल घ्या, गोड गोड बोला, नीट बोल पाडवा, काय गाडवा गाडवा. हे कधी होणार आहे? मला तिलगुल खायचंय जरा, मला तिलगुल जाम आवडायचं. तमाम गावकऱ्यांनो, मी तुम्हाला आवाहन करतो, मी नाव नाही घेणार पण तुडवा. चला अतिशय दर्जा सादरीकरण होतं. स्तुत्य स्तुत्य. बघूया यावर हास्यरसिक काय म्हणतात. अप्रतिम, बहारदार, फार मजा आली. अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत रंजक पद्धतीने मांडला आणि जो विचार यातनं मांडला की खरोखरच गुढीपाडव्याच्या दिवशी असा संकल्प करायला हवा, निदान त्या एका दिवशी तरी संपूर्णपणे मराठीत बोलण्याचा प्रयत्न आपण करायला हवा, जेणेकरून आपणच आपल्या भाषेला जागृत ठेवू. मस्त विचार होता आणि फार अप्रतिम पद्धतीने मांडला. मजा आली, खूप मजा आली. हे सगळं बोलताना तुम्ही एकही इंग्रजी शब्द वापरला नाही हे आम्ही नमूद केलेलं आहे. वा 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 वा. मंडळी, हिंदीत बटाट्याला म्हणतात आलू, अस्वलाला म्हणतात भालू आणि हास्यजत्रेच्या विनोदवीरांना त्रास द्यायला पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत शालू आणि मालू. हे धमाकेदार प्रहसन अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. एंजल, अगं किती सुंदर आहे सगळं तू. म्हणजे तुझे डोळे म्हणजे अथांग समुद्र आहे आणि तुझे केस म्हणजे काळीभोर रात्र. तुझे गाल म्हणजे उगवतीचा आभाळ आहे आणि तुझे ओठ म्हणजे गुलाबांची बाग आहे. तुला माहिती आहे एंजल, तुला माहिती आहे ना तू किती सुंदर आहेस ते? नाही, मला नाही माहिती. खरं तर मला काय खरंच माहित नाही मला. बोलू नकोस, फक्त आवाज तुझा. सॉरी, म्हणजे नाही, खरंच तू खूप सुंदर आहेस, एवढंच मला सांगायचं, बाकी काही नाही. ओंकार राऊत मला सुंदर म्हणतोय. अगं कमॉन, असं सुंदर आहे. आता मी ओंकार राऊत असलो तरी मी ताजमहलला ताजमहलच म्हणतो, मी असं नाही त्याला करत. नाही, मी एवढे म्हणजे माझं सांगायचंय, मी एवढे देश फिरलोय, म्हणजे ऑस्ट्रेलिया, लंडन, रशिया, जर्मनी,
सगळं फिरलो पण तुझ्या एवढी सुंदर मुलगी मला कुठेच दिसली नाही. आय स्वेअर. म्हणजे ना बाकीच्या लोकांचं कसं म्हणजे मुलींचं कसं असतं त्यांना ना माझ्या फेमच्या भुकेलेल्या असतात ते. माझी प्रसिद्धी म्हण किंवा लोक माझ्याकडे फोटो काढतात, अरे ओंकार सर अरे दादरचा, हे त्यांना आवडत असतं. पण खरा कलाकार आहे ना तो प्रेमाचा भुकेला असतो आणि मला तुझ्या डोळ्यात ती भूक दिसते प्रेमाची. मला वाटलं चालत चालत स्वर्गात नेतेस की काय. कालू तू म्हणजे ना तू तेच बघ. तिकडे ये इकडे बस. थँक्यू. लाल लाल पाट. सावकाश बसा. काय म्हातारी नाही झाले मी. सावकाश आजी काय आणू तुम्हाला? ताजमहल आणतोस काय? आणि मला एक कुतुब मिनार आण. काय बोलताय आजी? काय नाही रे लेकरा, काय नाही. एक काम कर, आम्ही मस्करी केली, आमच्यासाठी काहीतरी मिसळ पाव नाही तर पावभाजी घेऊन ये. हा, आणि एक लस्सी पण आण. पी ना पी. तू पी. तुला आवडत नाहीये का? 7 स्टारला जायचंय का? नाही बापरे, नको जाऊया. एवढं काय इट्स नॉर्मल फॉर मी. हे शालू काय ग मालू? अगं ह्यो तो टीव्ही मधला ऍक्टर आहे काय ग? कोण ग? अगं तो टीव्ही ते काय द्या हास्य जत्रा. हास्य जत्रा. अगं तो हास्य जत्रा वाला आहे. अयो तो, अगं तोच आहे तो. खरंच तोच आहे मालू. अगं तो तुझ्याबद्दल बोलतोय. ऐक ना, फोटो काढूया एक. नको ग नको, कशाला डिस्टर्ब करायचं उगाच ग. नको ग, मेल्याने हाफ पॅन्ट वरच आलाय. एक फोटो काढूया ना. नको ग, तो लक्ष पण देत नाही. 1 मिनिट थांब. त्यांना फोटो काढायचा बहुतेक तुझ्या बरोबर. ऐकू येतंय मला. मी तुला बोललो आवडतो. ऐक ना प्लीज 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 बोल ना त्यांच्याशी प्लीज. अगं तुला मी आधीच सांगितलेलं बाहेर नको, लोक ओळखतात मला. घरी भेटूया. घरी कोण नाही ओळखत मला. नाही पण ऐक प्लीज, जा ना त्यांच्याकडे बोल ना. अगं असं नाही. बोलणं म्हणजे काय? बरी आहेस ना? नाही मला बघायचंय की फॅन्स तुझं कौतुक कसं करतात. मला ऐकायचं प्लीज. मग खूप वेळ जाईल ना. मग खूप चालेल, जाऊ दे. खूप सगळा वेळ जाऊ दे. मग ठीक आहे मी बोलतो, पण मला असं ऑर्गॅनिक वाटू दे. मला असं जाता नाही ना. तू असं अरे ओंकार असं काहीतरी हे कर. आजी तुला हाक मारली तिने. मालू हा बोल. ती नाही मान्य तुम्ही आता यांच्याबद्दल बोलत होतात ना. म्हणजे तो हाच आहे ना ऍक्टर. हाच वाला. बोलले होते ना मी तुला. बोलले होते ना. मी बघते ना. मी पण बघ. नमस्कार. आजी हॅलो हॅलो. उठला बा उठला. स्वतःहून उठला. मला ना खूप आवडतोस तू. काय काम करतोस रे. एक नंबर. आम्ही नेहमी बघत असतो तुमची ती हास्य जत्रा. खतरनाक काम करता. आम्ही जेवताना पण बघतो तुमचं. नाहीतर काही सगळं पण ना सगळे भारीच काम करतात. पण तू एक नंबर काम करतो. हे बघ उभं राहून टाळ. नाही नाही उगाच खोटं नाही बोलायचं. खतरनाक काम करतोस तू. आणि काय ग चेहऱ्यावरून दिसतो पण ना निरागस विक्रोलीचा पृथ्वी प्रताप. वाटत एकदम निरागस. नाही नाही हायच एक फोटो. आजी मी विक्रोळीचा नाहीये मी. आणि पृथ्वीक तर मी नाहीच आहे. मी हे दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. दादरचा अमोल पालेकर. मी ओंकार राऊत. पृथ्वी प्रताप नाहीयेस तू. नाहीये मी पृथ्वी. जाऊ दे मग. मला नाही इंटरेस्ट तुझ्याशी बोलणे. पृथ्वी प्रताप वाटला ग. असू शकतात ते पृथ्वीचे फॅन असतात. काही माझे फॅन असं काही. पण तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही.
ओ आजी नाही इंटरेस्ट नाही म्हणजे आहे आम्हाला आवडतो पण पृथ्वी प्रतापची ही लय मोठी फॅन आहे बघ त्याला ना मी अशा उभ्या राहून टाळ्या वाजवते काय काम करतो खतरनाक नंबर काम करतो पोरगा लय काटा येतो अंगावर काटा पृथ्वीचा अभिनय बघून काटा येतो खतरनाक काम करतो तो छान अभिनय बघून तो छानच आहे ऐका तो छानच आहे पण ओंकार खूप चांगलं काम करतो म्हणजे खूपच भार तुम्ही त्याचे स्किट्स बघितले बघतो आम्ही त्याचे पण स्किट बघतो आम्हाला आवडतं ना हास्य जत्रा आपण ते स्किट बघितलं ते नाही का ग ते एक कोणीतरी माणूस विषय घेऊन येतो मग सगळे त्याला प्रश्न विचारतात मग तो त्यांना माहिती देतो आणि मग सगळे गोंधळ घालतात त्रास देतात ते चर्चासत्र ते बघितलंय आम्ही ते पृथ्वीचंच आहे स्किट मग त्याच्याच बद्दल बोलतेय मी काय काम करतो हे बस याच्याबद्दल बोला ना याच्या स्किट्स बद्दल बोला ना राहू दे ना तू त्यांचे पण बघतो आम्ही असं नाही पण ते शंकरा शितलीचं काय करतो ग तो ते पण पृथ्वीचंच आहे ह्याची त्याच्याबद्दलच बोलतोय मग आम्ही पण मग ह्याचे बघतो करून तुम्ही पृथ्वीच्याच याच्या स्किट बद्दल बोला याच बघितलं असेल राहू दे अरे बघतो त्याचे पण आणि ते ग ते ग्रामसभेचं स्किट तो मास्तर बसतो मध्ये अशी हाताची घडी घालून आणि मग ते सगळे गोंधळ करतात आणि मग तो काय बोलतो थांबा काय काम करतो माहित आहे पण ते पण पृथ्वी प्रतापचं स्किट आहे मग त्याच्याच बद्दल बोलतेय हो आजी तू का चिडते आम्ही बघतो हास्य जत्रा बघतो चांगलं वेगवेगळे कॅरेक्टर्स केलेत ओंकार राऊत नाही देवडूड बघितलं असेल तुम्ही देवडूड माहिती आम्हाला ते काहीतरी हातामध्ये टॅब घेतो आणि ते चलना मित्रा काय तो भारी करतो मस्त मस्त पण बाजूला पृथ्वी प्रताप कसली ऍक्टिंग मारतो रे तो बाजूला उभा असला की याचा टॅब याचा रॅप सगळं गुंडाळून टाकतो माहिती अरे तू दिसतच नाही त्याच्या बाजूला खतरनाक करतो देवडूड मध्ये पृथ्वी प्रताप देवडूडला गुंडाळतो म्हणजे काटा बघ अंगावर पृथ्वीचा अभिनय बघून काटा येतोय ना मला हे पटतच नाही खरंच हे पटत नाहीये मला काय माहित नाही करतो तो चांगला मी नाही मला पटत नाही येऊ शकतो काटा येऊ शकतो नाही पण त्याच्या कॅरेक्टर वरती रॅप लिहिलाय वेगळा आणि तो बऱ्यापैकी फेमस पण म्हणजे आहे फेमस असेल पण त्याची रील सगळ्यात जास्त फेमस आहे कुठली ग आता केली होती ना हातात हात घालून प्राजक्ता ठीक आहे नाही रील करत असेल प्राजक्ता पृथ्वी प्रताप सोबत पण ते सुरुवातीला डान्स होतो हास्य जत्रेत तेव्हा ओंकार राऊत सोबत नाचते प्राजक्ता हो पण दिसते तीच ना याचा डान्स कुठं दाखवता पण तीच दिसायला पाहिजे ना जी नको सांगूस काय त्यांना स्किट नाही माहितीये माझं डान्स कुठे सांगतेस तू त्यांना मी सांगते ना त्यांना ऐका तुम्हाला अजून बरेच स्किट्स आहेत तुम्ही खूप स्किट्स बघितले असतील ओंकार राऊतचे नाही आठवत आहे आपल्याला तर का कॉन्फिडंट स्वतःच बोलायचं नको ना मला पृथ्वीच्या ऐक मोना डार्लिंगचं स्किट बघितलं काय काम करते ती शिवाली परब वा 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 एवढीशी पोरगी आहे बारकुंडी आहे वाटत नाही पण तोंड माझ्यापेक्षा मोठा आवाज काढते काय काम काय एंट्री घेते बूम बूम चिकी चिकी बूम ओढून खाऊन टाकते एंट्रीवरच खाल्ला सगळ्यांना सुपरस्टार होणार ती पोरगी माझा शब्द लिहून पण अजून कोण असतं त्या स्किट मध्ये बाय माझे पृथ्वी प्रताप काय कॅरेक्टर कुठली आणतो बाबा मला काय कळतच नाही बाबा वेगवेगळं करतो सगळं वेगवेगळं पण अजून कोण असतं त्या कोण असतं मी असतो ना आजी
मी नसतो का तिच्या बरोबर? मोना डार्लिंगचा मी मॅनेजर असतो. मॅडम मॅडम हे कोण करतं? वेगळे येतात का? वेगळं कोण करायला येतं? कोण कोण नसिरुद्दीन शाह येतात का? ते मी असतो ना. खरं तर नसलास तरी चालणार आहे. काय बोलतोस? हे असतोस, मी बघितलंय ते 2-2 वाक्य बोलतोस ते ना. 2-2 वाक्य बोलतो. माझ्या रिॲक्शन कापतो वैभव दादा. पण मी खरं सांगू का? काय सांगा? त्या ह्याला ना थोडस बोरिंग होतं, पण मी खरं सांगते. हो तुमच्यासाठी होत असेल राजी. सॉरी मी थोडा पडखड बोलतोय, पण तुमचं पण खूप झालं आता. मी तुम्हाला वाटत असेल मला लोक येऊन सांगतात, थांबतात लोक. मी जे कुठली बाबा PhD असेल, आज हा कुठला असेल, थांबतात माझ्यासाठी लोक. कळलं ना? किती पगार असेल, वर्षाला, आठवड्याला, नाही दिवसाला, अरे बाबा लाचार, थांबतात यासाठी लोक. तू आल्यावर लोक हसायची थांबतात. आजी काही थांबत वगैरे नाहीत. प्रसाद ओक कमेंट मध्ये काय म्हणतात? मोना डार्लिंगच्या स्किट मधलं मीठ आहे ओंकारराव, तसं बोलतात. मग खारटच बोलतो ना. तसा अर्थ नाहीये त्याचा आजी. मीठ म्हणजे स्किट. मोना डार्लिंग या स्किटची जी रेसिपी आहे त्यातलं मी मीठचं कधी कधी ना खूप कठीण बोलतो. सोपं करून सांगायला पाहिजे. कसं होतं, ऑडियन्सना वाटतं ते माझी खेचताय, असं नाही. ठीक आहे. बिचारा खरंच. काय बिचारा करू नका. तिकडे जाऊन काय बोलतो? तुला मीठ बोलतो. मीठ बोल. शेंड्या लावतो. प्रसाद शेंड्या लावतो. त्याला काय आहे ना, सुचलं नाही ना काय की मग मीठ, पापड, लोणचं हे बोल. नाही पण काय आता चांगलं बोलायचंच आहे म्हणून मग नाक घासतो आणि बोलतो वा छान. सगळं आम्हाला माहिती काय ना, चांगलं बोलायचं असतं. ते दाखवतात ना टीव्हीवर. मग काय नाक मुरडतो आणि बोलतो वा छान. आम्हाला सगळं माहिती, आम्ही बघतो ना, सगळं माहिती आम्हाला. शेंड्या लावतो रे, एवढं नको रे आंधळा विश्वास ठेवू. नाही माझ्यावर मी लाडका आहे त्यांचा. वाटतं मला असं. तुला वेगळं कनेक्शन आहे. थांब जरा. काय झालं ग मालू? प्रसाद ओकचं नाव काढ. गाव कुठला? गाव कुठला? बीपी लो झाला. प्रसाद ओकचं नाव काढलं की माझं बीपी लो व्हायला लागतो. आणि तुझं नाव प्रसाद ओक समोर काढलं की त्याला काय होतं ते सांगू? जाऊ दे, आपला मोबाईल दे ठेवून आतमध्ये आपल्या बॅग. जाऊ दे आपला ऐक ना, तिचा डायबिटीस वाढतो रे सारखा सारखा. त्या प्रसाद ओकचं नाव काढल्यावर नंबर दे ना. कोणाचा? प्रसाद ओकचा नंबर दे, असेल तर दे. माझ्याकडे नाहीये त्यांचा नंबर. काय नसेल त्याला कोणी पर्सनल नंबर देतात मला. देतात मला पर्सनल नंबर. हॅलो हॅलो आजी. ठीक आहे ठीक आहे. देतात मला. माझ्याकडे आहे प्रसाद ओकांचा नंबर, माझ्याकडे आहे. पण असं देऊ शकत नाही मी. आम्हाला विचारावं लागतं बाबा की प्रसाद ओक सर तुमचा नंबर देऊ का. आता उद्या त्यांच्याकडे कोणी ओंकाररावचा नंबर मागितला, मला त्यांनी अजून विचारलं नाही. कदाचित विचारलं नसेल त्यांना, म्हण नाही तर त्यांनी मला विचारलं असतं की बाबा ओंकार तुला असं. तुझा नंबरच मागितला नसेल कोणी. गप्प, तू कोणाच्या बाजूनी आहे? ऐका ना मग मी काय बोलते. पृथ्वी प्रताप. हा घ्या त्याचा नंबर. घ्या त्याचा नंबर ना. बाहेर सुलभ शौचालयाच्या बाहेर जाऊन लिहितो, म्हणजे सगळे लोक त्याला येऊन फोन करतील. उचलू दे मग कळेल कोणाचा फोन येते रे, कोणाचा फोन येते रे करत बस अख्खा दिवस मज्जा. काय रे किती जळतोस रे त्याच्यावर? मी का जळू त्याच्यावर आजी? कारण त्याच्या एवढे व्हेरिएशन तुला देता येत नाहीत ना. कोण बोललं? तू एवढाच करता. कधी करतो मी एवढाच करतोस? कधी बघितलंय. कधी करतो मी हे असं? कधी मला एकतर मी देतो व्हेरिएशन, कळलं ना. माझे खूप स्किट्स आहेत वेगवेगळ्या ह्याचे, कळलं ना. हो खूप खूप कॅरेक्टर्स करतो तो हास्य जत्रेला. कुठले?
जर नाही तुला आठवत आहे तर तू का कॉन्फिडेंटली बोलतेस हे बोला. आठवलं लोचन मजनू बघितलं असेल. बाय माझ्या उभा राहून टाळ्या वाजवते मी. काय काम करतात समीर चौगुले काय आणि ती चेतना भट काय पोरगी गाते. पण अजून तिसरं गुण असतं त्या स्किट. कोण असतो त्याच्यात? अरे मी असतो आजी. पण लक्षात कोण राहत? समीर चौगुले. काय काम करतो माहितीये, कसं बोलतो माहितीये तो. रसिको वो कौन है? ओंकार राउत कौन है? रसिको सेम केलं. हे सेम आहे. कुठली पंजाबची हास्य जत्रा बघतेस काय? सेम आहे. अरे मी मध्ये बसलेला असतो आजी. तुम्हाला माहिती आहे ना, चेतना समीर दादा आणि मी गातो. मी एक हे करतो तिकडे चिडचिड करतो. मनोमिलन स्वरचेडे असं करतो स्किट कधी बाप जन्मात मी हे केलेलं नाही. अरे तू चिडल्यावर करतो. अरे खरंच तू पंजाबची हास्य जत्रा बघतेस का तू? करत गातो. अरे कधी केलंय मी हे असं या सीझन मध्ये मी अरे केलं म्हणजे मी तुम्हाला दाखवतोय. पण हे पण टेलिकास्ट होणार आहे. तुम्ही करवून घेतलाय माझ्याकडनं. तुम्ही माझ्याकडनं करवून घेत. सॉरी स्किट आहे त्याचं, मनोमिलनचं स्किट आहे. त्याच्यामध्ये मी करतो, मी चांगलं करतो. कळलं ना? खरंच चांगलं. मला खूप आवडतं माहितीये ते. मी रिपीट वरती बघत असते. समीर चौगुले काय काम करतात. जाऊ दे, माझ्या बाजूने बोलला आता तरी. समीर दादा सल्यूट, त्याला सल्यूट. तो मस्त. माझी फॅन होतीस ना तू, त्यांच्यासमोर तरी माझ्याबद्दल बोल. पण तू कर पण तसंच ना रे. तुझी कॉमेडी जाम हट्टी आहे. येतच नाही बाहेर. घेऊन सारे हास्य जत्रेमध्ये काय बोलताय? असं नका बोलू. काय माझी कॉमेडी हट्टी असं म्हणतायत. असं नका बोलू त्याला. प्लीज एक मिनिट. हे थांबा जरा. अज्जांनो एकमेव मे चॉकलेट बॉय है हास्य जत्रे का. हिरोचे सगळे स्किट मला मिळतात. कळलं ना? तीन सिरीज आहेत त्याच्या लव्ह स्टोरीजच्या. तीन कुठल्या? नको ना यार बोलू तू यार. तुला नाही माहितीये, मलाच नाही माहितीये माझ्या कुठल्या 3 सिरीज आहेत लव्ह स्टोरीच्या. ती शिवालीवाली डेटिंग वाली ती एक आहे ना ती. ती आहे शिवाली ओंकारची गर्लफ्रेंड. उसमें तुम्ही जलवा आहे रे. नाही रे, मी जलवा आहे उसमें. म्हणजे गाणं पण कविता असं सगळं करतो मी. कळलं ना? मला सांगतायत. खरं सांगू काय, पृथ्वी प्रतापच्या दातात जी गंमत आहे ना ती तुझ्यात नाही. पृथ्वी प्रतापच्या गालावर ज्या खळ्या पडतात ना, मला तर वाटतं बाई त्याच्या डुंबून जावं. खळ्या नाहीये त्या, खप्पड घालाचा आहे तो. असा आहे तो. मला सांगताय खळ्या म्हणे मोठा शाहरुख सारखा फिरत असतो. 3 थेंब वरून पडले की सर्दी होते, सॉक्स घालून झोपतो लगेच. यांच्यात पण लफडी आणि यांच्या इच्छात लफडी. मला सांगताय मला तुम्ही नका सांगू. मला नाही करायचं. नसलं ना, टॅलेंट नसलं की असाच वाटतं. टॅलेंट बिलेंटचं मला सांगू नका. माझ्याकडे भरपूर टॅलेंट आहे आणि मला नाही सोडायची. कॅरेक्टर करतं काय कॅरेक्टर करते. मीच्या आणि दाड्याला कॅरेक्टर आहे. मला नाही कॅरेक्टर. सोल पकडा. अभि कॅरेक्टरचा सोल पकडा. मी बघा सगळे कॅरेक्टर 25 वर्षाचा मुलगा, पण सोल पकडतो मी. कळलं ना? प्रसाद ओकांकडनं शिका काय सोल कसा पकडायचा ते. बहेरजी नाही केला होता, ऑडियन्सला कळत होता हे प्रसाद ओक आहेत. मोगलांना काय कळत नव्हतं हे कन्व्हिक्शन पाहिजे हे असं. कारण त्यांनी सोल पकडलाय कॅरेक्टरचा. वेगवेगळे भरजीने काय काय वेगळे. पृथ्वीने काय केलं, मिशा घेतल्या फक्त. मिशा चष्मे फेटे म्हणून मला ना पटतच नाहीये. कळलं ना? नाही सगळं कळतंय आम्हाला. तुला येत नाही कॅरेक्टर करता. अरे मी नाही करत यार. तुला संपवायचं तर संपव, नाही तर मी निघतो इकडनं. आधीच सांगतो मी. नाहीतर तू पण पृथ्वीवर जा कुठेतरी. मला सांग लवकर संपवून ये. मूर्ख कुठले कुठे कुठून आलेलो आपण. इकडे जाऊया. मला नाही काय फरक पडत.
कॉमेडीने आज अजिबात हट्टीपणा केला नाही. अंगावर काटे उभे राहिले. क्या बात क्या बात क्या बात. सॉलिड परफॉर्मन्स. येस हास्यरसिक. वा हॅवॉक परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी शालू मालू भेटल्या. तुम्ही अभिनयाच्या दैत्य आहात दोघी जणी आणि तुम्ही तुमच्यासमोर कोणालाही टिकू देत नाही. पण राऊतांसारखे काही काही असतात जे आपला भाला एकदम जमिनीत रोवून हल्ला नाहीस रे ओंकार. वाह मजा आली. म्हणजे मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी इज द की. आणि तुझं हे सातत्य आम्हाला सातत्याने दिसतंय. त्याची खूप मजा येते आणि ॲक्टर म्हणून त्याची तुला आणखीन मजा येत असेल तर ते सातत्य टिकू दे. प्रिया, ह्या सुंदर चेहऱ्यातून असा आवाज येईल असं मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं. पण आज तोही ऐकायला मिळाला. मस्त मजा आली. कडक. वा 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 लय भारी. मंडळी, आज पुन्हा एकदा राजपूत सर निघालेले आहेत गट संमेलनामध्ये माहोल तयार करायला. चला बघूया आज त्यांना तिथे नेमकं कोण कोण साथ देत आहे ते बघण्यासाठी मंचावर बोलवूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. चेतना मॅडम. अरे सर काय कशा आहे? बरं ना? हो मी बरी आहे. एकदम भारी दिसताय आज. ये चष्मा लावल्यावर तर आहा असा दिसताय. अरे बाप रे. म्हणजे मॅडम तुम्हाला बघून ना बोरकरांच्या काय ओळीच्या आठवल्या आहे बुवा. तुमची हरकत नसेल तर म्हणू का? म्हणा ना सर. तुला पहावे कधी एकांती, तुला पहावे कधी एकांती, उदी मुक्त कच विंचरताना. कच म्हणजे केस बरं का. उदी मुक्त कच विंचरताना अनमनस्कपणे आपुल्याशी. म्हणजे अनमनस्कपणे म्हणजे चित्त थाऱ्यावर नाहीये, काही सुधरत नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्याशिवाय मला काही सुधरतच नाही ना हो. अनमनस्कपणे आपुल्याशी अरळ ओळ मम गुणगुण ताना. वा. अरळ ओळ मम गुणगुण ताना. अरळ म्हणजे असं मृदू बा. म्हणजे बोरकरांनी काय शब्द वापरलेत हो. खरंच हो. अरळ असं मोरपीस फिरवल्यासारखं वाटतं हो. किती भारी वाटतं. नाही तर आपण काय बोलणार. केस विंचारताना बघितलं गैर भारी वाटलं सर. म्हणजे अनमनस्क अरळ हे वापरलं पाहिजे आपण. काय माहोल येते बघा ना. किती गोड लिहिलंय सर. किती गोड रचना आहे तुमच्यासारखी. बरं मॅडम तुम्हाला ते कळलं ना की गट संमेलनासाठी शाळेचे प्रतिनिधी म्हणून 3 दिवस आपण जातोय म्हणून दोघं. हो हो मला मुख्याध्यापक सरांनी सांगितलं. मग 3 दिवस मी तुमच्या सोबत आहे. मग मर्डेकर आहे, महानोर आहे, सुरेश भट आहे. आता काही सोडत नाही मी तुम्हाला. म्हणजे कवितांच्या माहोल बनवू असं म्हणणं आहे माझं. पण मॅडम तुम्ही म्हणजे येत आहे ना माझ्यासोबत 3 दिवस. येते म्हणजे काय आता मुख्याध्यापक सरांनी सांगितलं म्हटलं मी काय नकार देणार नाही. मी काय त्यांच्या आज्ञेबाहेर जाणारी शिक्षिका नाही बाबा. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही येणार. मी काही तुम्हाला आवडत नाही बाबा. आवडतं सर. आवडत तुम्ही काय आवडतं माझ्यातलं. असं नाही सर मला असं नव्हतं म्हणायचं. मग सांगा ना काय आवडतं. सर असं लहान मुलासारखं नका करू. सांगा हो. म्हणजे तुमच्या बरोबर असताना कसं एक प्रतिभा आणि बुद्धी याचा अलौकिक एक मिलाप बघायला मिळतो ना. वा वा सर वा. मला खरंच कौतुक वाटतं सर. तुम्ही एवढे बुद्धिवान कसे आहात सर. मला कधी कधी असं वाटतं ना तुमचा मेंदू बाहेर काढावा आणि उदबत्तीने ओवाळावं. अरे तुम्ही काही काय बोलता हो. मेंदू बाहेर काढल्यावर माझ्या काय उरेल.
नाही सर अरे तो काय चक्का आहे का? बाहेर काढायच्या, साखर टाकायची आणि श्रीखंड करायचे त्याचं. सर तुमची उदाहरणं म्हणजे ना, पण मला तसं नव्हतं म्हणायचं. मला खरं नाही हरकत नाही, पण आपण जाऊ म्हणजे संमेलनाला जाऊ मस्तपैकी तिथं असं बघू, एन्जॉय करू बा, माहोल बनवू. गट संमेलन झाल्यानंतर रात्री मज्जा करू आपण. सर कवितांच्या माहोल करू, एकदम भारी करून टाकू. चालेल ना? चालेल म्हणजे काय सर, चालेल. तुम्ही जे कवितांचं रसग्रहण करताना मला खूप आवडतं सर. खरं तर तुमच्याबरोबर वेळ कसा जातो कळतच नाही सर. संसाराचे पण तसंच झालं असतं ना हो. काय आता काय बोलू मी? तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवडे. तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवडे. मी बोलतो वाचाळ असा आणि पंडिती काहीतरी. म्हणजे विंदांच्या ओळी आहेत अशा सहज आठवल्या बा. सर सहज म्हणता म्हणता तुम्ही खूप काही बोलून जाता. नाही वाचन आहे, म्युन्सिपाल्टीच्या गटारीच्या कॉन्ट्रॅक्ट नाही येतो सर. मानेंना काही बोलू नका. हा तुम्हाला सांगू का, 1 नंबरचा काव्य शत्रू येतो. त्याला फक्त एकच कविता माहितीये, फट 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 फट. सर राजपूत सर. या सर, या सर, या. अरे सर हसताच तुम्ही. काय झाली का तयारी? झाली हा झाली, म्हणजे त्याचीच चर्चा करत होतो. धन्यवाद बर का सर. का सर हसायची काय गोष्ट आहे याच्यात? धन्यवादाचा प्रश्न नाही, म्हणजे जी आर आलेला आहे, सरकारी काम आहे, जावं लागणार आहे. नाही हा ते पण आहे. चेतना मॅडम तुमची तयारी झाली का? झाली ना सर, झाली. वा मला इतकं टेन्शन होतं, म्हणजे बापरी, म्हणजे या चेतना मॅडम जातील की नाही जातील? असं कसं? नाही लग्न ठरलंय, घरात काम असतील, बाई माणूस आहे शेवटी. नाही सर असं कसं? शाळेचं एवढं महत्वाचं काम आहे म्हटल्यावर मी जाणारच. आणि घरचं काय सर, माने आहेत समजूतदार. त्यांना थँक्स सांगा आमच्याकडून. बायको मॅडम, अरे बापरे, बायको मॅडम, माने, बायको मॅडम, बायको मॅडम. अरे बापरे, माने अचानक कसे आले तुम्ही? बायको मॅडम चला, इमर्जन्सी आपला आता गावाला जायचं. काय झालं? नाही चला तुम्ही सांग, तुम्हाला चला आता जाता. झालं माने ऐका काय? चेतना मॅडम ना गट संमेलनाला शाळेच्या प्रतिनिधी म्हणून 3 दिवस माझ्या सोबत येणार आहेत. आता त्या 3 दिवस तुमच्या बायकोने माझ्या सहकार्य जोडीने प्रतिनिधित्व करणार आहे बरं का आम्ही. अरे जोडी घाल्या. माने काही नका सर. माने तुम्ही पाटील सर तुम्हाला सारखी हेच गावतात का हो? नाही काहीतरी चुकतंय तुमचं. तुम्हाला सांगतो, आमच्या शाळेतले हर हुन्नरी सर आहेत हे राजपूत सर. म्हणजे अरे बापरे हुशार आहेत, म्हणजे उपशिक्षक होऊन ते मुख्याध्यापक होणार आहे पुढे. हो सर. मुद्दा हा आहे की तुम्हाला काय इमर्जन्सी? नाही काय झालंय, गावाला म्हातारी असते ना माझी, आजारी पडलेली आहे. अरे बापरे. ती काय म्हणली की बाबा नाचून बघायची आहे मला. ओ माने ओ, अरे लग्न तो उद्या ना आधी होणार ना हो लग्न. तुमचं काय मधीच. आणि कसं आहे ना सर, म्हातारीला वाटतं ना हो नाचून बघावी, पुन्हा ते असेल नसेल, त्याच्यामुळे मग कसं आहे घेऊन जातो मॅडम. अरे हो माने म्हातारी मरणारच आहे, तिला कुठे काय दाखवायचं आता, जाऊ दे ना, सोडा ना. तोंडाला का पुट्टी घालून प्लास्टरच केलं पाहिजे. माने लक्षात घ्या, तुम्ही शाळेत उभे साईटवर नाहीये. कसं बोलते ते सांगा. नाही तुम्ही जरा शब्द वापरून जरा विचार करताय. आधी विचार करा मग वापरा. तर ऐका कसं असते, म्हातारा माणूस आहे ना, खरं जीव अडकलेला असतो. आणि शेवटी काय नंतर जाऊन अंगठ्यानं पाणी पाजण्यापेक्षा आत्ताच जाऊन आपलं स्वतःच्या ओंजळीनं पाणी पाजलेलं चांगलं असतं की नाही सर? बापरे, केवढे मोठे वाक्य बोलून गेले. असतं की नाही? आहे ना, खरं आहे की नाही? त्याच्यामुळे काय नाचून दाखवून घेतो, म्हणजे म्हातारीला पण कळेल पुढच्या जन्मी कोणाच्या पुढी जन्म घ्यायची ती. त्या जसा रस्त्यातून खड्डा वर येतो तसा या माणसाचा रोमांस कुठून पण वर येतो. तुम्हाला काय करायचं? अरे नाही ना, अजून लग्न झालं नाही ना. होणार ना लग्न, काय लग्न झालेलं नाही, लग्न झालेलं नाही, लावलंय. पाटील सर तुम्ही मला सांगा फक्त, मी बायको मॅडमला घेऊन जाऊ शकतो का? हसायची काय त्याच्यात? प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम चेतना मॅडमचा आहे. काय मी आपला GR ला मी वरती नाव कळून दिलं. आता चेतना मॅडम काय ठरतं त्यावर डिपेंड आहे सगळं. सर मी काय ठरवणार सर? म्हणजे नाही मला काहीच कळत नाहीये सर. 2 ऑप्शन आले ना की मी कन्फ्युजच होऊन जाते. नाही मी मलाच ऑप्शनला टाकलं जातं. प्रिसाइडली कोणी माझा विचारच करत नाही. तसं नाही सर, आता मला तिकडे जाऊ का इकडे जाऊ? तुम्हीच सांगा सर. मी सांगू? तुम्ही सांगा. अरे हसू नका सर, बोला लवकर.
एक काम करा चेतना मॅडम, तुम्ही मानेन बरोबर जा जा जा. मी काहीतरी पर्याय शोधतो. पण मग गट संमेलन काय ह्या वर्षी आहे, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी असेल, त्याला काय होत नाही. निघा मानेन बरोबर निघा. मी काहीतरी पर्याय व्यवस्था करतो. हो हवेतल्या हवेत काय खाजावता ही? पूर्वी मी शाळेत तास घ्यायचो. त्यावेळी ना खडूचा असा चाळा करायचो. खडू गेला, आता खोड राहिली फक्त. असं जा पण थँक्यू सर, थँक्यू. आणि राजपूत सर सॉरी, मला यावर्षी नाही जमणार. परत करा, छान करतो. अरे काय परत करा, कुत्ता ती त्याच्यापेक्षा जाऊन या आपलं. मम्माने तुम्ही शांत व्हा. गुड मॉर्निंग राजपूत सर. गुड मॉर्निंग पाटील सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे माने गुड मॉर्निंग. नमस्कार मॅडम. माने चेतना मॅडम, आज काय स्पेशल आहे? नाही मॅडम, स्पेशल नाही. काय झालंय, म्हातारे आजारी आहे ना, त्याच्यामुळे आम्ही निघतोय अर्जंटली गावाला जायचे जरा. रसिका मॅडम, तुमचे सगळं पोर्शन नॉटेबल आहे. सगळे प्रोजेक्ट वगैरे जमा झाले. घरात कोणी असं म्हातारा कोतार नाही ना की बाबा पाणी दिल्याशिवाय राहणार नाही असं कोणी? अगं सर, असं काय विचारताय? नाही मुद्दा विचारतोय. 3 दिवसाचं गटसंमेलन आहे तालुक्याच्या गावाला. तर तुमच्या म्हणजे तिथे आपल्याला 2 लोकांना पाठवायचं. GR आलेला आहे, मी फोन करून ठेवलेला आहे. पण यांचं जमत नाहीये, तर तुम्ही जाल का? सोबत राजपूत सर आहेत. राजपूत सर आहेत का? श्याम सर, सुंदर सर. मॅडम तुम्हाला चालेल मग? हो चालेल, म्हणजे एवढी मोठी जबाबदारी देताय. चालेल ना? आवडेल सर, आवडेल. मॅडम रसिका मॅडम, तिकडे धूम करून टाकू आपण. धूम करून टाकू. काय म्हणजे काय? अरे म्हणजे असा माहोल बनवू ना. मर्ढेकर, बोरकर, नादो महानोर, मंगेश कांगणे, अरुण कदम. अरे काय बोलता तुम्ही? अरुण कदम म्हणताय? अरे मी तर प्राजक्त प्रभा पण विकत घेतलंय. अरे देवा. अरे वा, मज्जा. अशा सगळ्या कवींनी असा माहोल बनवून टाकू. वा चालेल सर. माहोल बनवताय ना? मग अशी नाही आठवलं एवढे कवी. ज्यांना कवितांच्या नाद असतो ना, त्यांच्याच नशिबी असतं कवितांच्या रसग्रहण. मॅडम, तुम्हाला गटसंमेलनाला यायला आवडेल ना? आवडेल म्हणजे सर, तुम्ही आज सोबत आवडेल ना? आवडेल. आणि तुम्ही कविता ऐकवणार. कविता ऐकायला मजा येते सर. मॅडम अरे बापरे, तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हा तुमचे दात आहेत ना डाळिंबांच्या दाण्यासारखे दिसतात. म्हणजे मला डायरेक्ट अशा बोरकरांच्या ओळी आठवल्या. बोलू का? प्लीज. बोरकर म्हणजे तेच काय, ते जिल्हा परिषद साहेब आहेत ते कॉन्ट्रॅक्टर संतोष बोरकर. अरे कवी श्रेष्ठ बोरकर. अरे बापरे, हा काय डेंजर माणूस आहे. अरे अख्खा साहित्य आणि झेडपी मध्ये कोंबलं ना. मॅडम थोडासा विचार करा. नुसतं गजरा लावून फटफटीवर बसाल, फक्त हवा येईल, बाकी काही नाही. हवेने केस उडतील फक्त, बाकी काही नाही. तुम्हाला गजरा बांधून नेऊ का बुलेटवर? केस तरी आहे का गजरा? तोंडाला गुंडवून घ्यायला लागेल. नीट बोला तुम्ही, नीट बोला. क्या बात है म्हणजे क्या चल रहा है? क्या बात है मेरे रामंदर सिंह? मॅन्डी सर. कोण होतं? दत्तू मोरे. नाही, पियुष मिश्रा. वाटलं नाही हो. पण ठीक आहे सर, मजा आली सर. मजा आली ना? तुम्ही प्रयत्न करत राहा सर, कधी ना कधी जमणार सर. प्रयत्न करत राहिले पाहिजे. एक्सक्यूज मी, मला एक फोन घ्यावा लागेल. हॅलो. अगं काय सांगतेस? हो लगेच लगेच येते. हो बाय. ऐका. अरे पाटील सर, आनंदाची बातमी आहे. आत्या झाले सर मी. माझ्या भावाला मुलगा झालाय सर. अभिनंदन आत्याबाई, अभिनंदन. पाटील सर, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय सर. आता ते गटसंमेलनासाठी नाही जाता येणार आहे मला, कारण आता आत्या म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल ना सर. बाळाच्या कानात कुर्र करायचं ना मला. जावं लागेल सर, मला जावं लागेल. मॅडम अरे थांबा ना तुम्ही. नाही जाऊ द्या. अरे थांबा ना. हो काय हसतो सर, नका हसू ना. मॅडम ऐका ना. अरे आता बाळ झालंय, अजून 5वी पुजावी लागेल, मग बारस होईल. गटसंमेलन 3 दिवसात होऊन जाईल ना आपलं, जाऊ आपण. बरोबर आहे श्याम सर, सुंदर सर, तुमचं बरोबर आहे. पण माझा भाऊ बाहेर गावी असतो की नाही, त्यामुळे तो थोड्या दिवसांसाठी आलाय. त्यामुळे 5वी आणि बारस असं सगळंच करायचं सर. त्यामुळे जावं लागेल. तुम्ही जा. तुम्ही पहिल्यांदा आता झाल्यात का? तुम्हाला जावं लागेल. नाही
अशा कार्यक्रमांना गेलं पाहिजे, अशा कार्यक्रमांना नाही गेलं तर आयुष्यभर टोचत राहतं ते सगळं. तुम्ही जाऊन या काही हरकत नाही, तुम्ही जाऊन या. हा चला थांबा ना तुम्ही. रसिका मॅडम, फक्त मला कोणी मदत करेल का? आता लगेचच कुठली गाडी आहे मला सांगू शकेल का कोणी? कुठं जायचं तुम्हाला? मला इथे तालुक्याच्या गावी जायचंय. कोरेगावला होय? हो. आम्ही सोडतो की मग. पहिलं तुम्हाला सोडतो मग पुढे जातो आम्ही, आहे ना बायको मॅडम? चालेल ना, चला मग. चालेल. आपण ह्यांच्या भावाच्या बाळाला पण बघून घेऊन जाता चालेल. याच्यासाठी बरा वेळ आहे तुम्हाला? आहे. याच्यासाठी वेळ आहे कारण आम्ही माहोल तयार करत नाही बसत. आम्ही ना रीत भात पाळतो सर. चला मॅडम चला. परफेक्ट आहे. सर येऊ का? हॅपी जर्नी. बाय बाय, येतो बरं का? ओ सर मुख्याध्यापक सर, ऐका ना. सारखं असं नका करू. एखाद दिवशी जाळ बाहेर निघेल त्याच्यात. अरे काय हसताय तुम्ही? अरे ऐका ना सर, काही तर विचार करा. विचार काय करायचा आता? रिटायरमेंट जवळ आलाय. ते नाही म्हणत मी. गट संमेलनाला माझ्या सोबत कोण जाईल? गट संमेलनाला कोण जाईल? मी जातो ना. मी जातो. तुम्ही मग तसा पण माझा पीटीचा तास असतो ना. आता बाकी शिक्षक माझ्कडून तास मागतात ना त्यांचा पोर्शन कम्प्लीट करण्यासाठी. तसा मोकळाच असतो मी, शिटा मारत फिरत असतो. मला काय बाकी कामं नाहीत. नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला. वा मांडगावकर. अरे मांडवकर नाव आहे त्यांच्या. मांडगावकर काय? काय हसताय तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला. वा छान. तुम्ही दोघं जण जा. काय जा म्हणताय? गट संमेलनाला कधी गेले होते तुम्ही? नाही घेऊन जा त्यांना. घेऊन जा. माझा ऐका. तुम्ही दोघं तिथे एकमेकांमध्ये छान रमा आणि छान असा माहोल बनवा. चला मी येतो. सर मी ते कधी गट संमेलनात गेलो नाही हो. म्हणजे काय असतं माहित नाही. अहो मी किती गट संमेलन केले. या माझ्या केबिन मध्ये आम्ही सांगतो तुम्हाला. या. अरे त्यांना ना मुख्याध्यापक आहे का दरोडेखोर आहे? सगळे सोडून जातात मला. कुसुमाग्रज बरोबर म्हणतात, ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती? ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती? वेड्यापरी पुजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. वा जोरदार टाळ्या. गट संमेलन तर आहेच, पण तुम्ही आताही खूप छान माहोल तयार केलात. मस्त. प्रसाद, श्यामे तुझी अवस्था कशी माहिती ना? कुठलेच फूल मजला आता पसंत नाही. कुठलेच फूल मजला आता पसंत नाही. कळले मला रे हा माझा वसंत नाही. फार मस्त. या स्किट मध्ये तू शर्ट कुठल्याही रंगाचा घाल, चेहरा तुझा गुलाबीच असतो. फार मनापासनं आणि वेगळेपणाने करतोस तू या सिरीज मध्ये परफॉर्मन्स. मजा येते. हेम्या धमाल. फार एन्जॉय करतोस तू कॅरेक्टर आणि तू करतोस त्यामुळे ते आम्हीही करतो. पोवाडा म्हणताना डफ वाजवणारे कित्येक शाहीर कित्येक गायक पाहिलेत, पण डायलॉगला डफ वाजवणारा तू पहिलाच आहे. मजा आली. येस सई. एंटरटेनिंग होता परफॉर्मन्स. ही स्टाफ रूम आमच्या आवडीची व्हायला लागली आता आणि तुम्ही सगळेही त्याच्यामध्ये मुरत चाललाय. मला या प्रहसनातल्या कविता ज्या चूज केल्या जातात त्या फारच विलक्षण असतात असं वाटतं. त्याचे चॉईसेस फार उत्तम, वेगळे आणि हवेसे असे असतात आणि तुम्ही ते सादर पण फार भारी करता. सगळ्यांची कामं उत्तम, मस्त. बघत्यात ह्याच्या ह्याला का कोणच बघायला झालंय का? गावात काय आहे का नाही कोण? आज सकाळ धरणं काही एक भाडं नाही, कोणच येणं झालंय. ओक साहेब चला की जाऊ कुठेतरी. अहो भाडंच नाही सकाळ बसणं तर. चला की जाऊ लंडन बिंडनला जाऊन येऊ. चला की. तुमचा एक लागा नवीन घर घेतल्यापासून पायच निघाना झालाय घरातनं. माळीनबाई चला की जाऊ. चला की जरा ऑस्ट्रेलिया जाऊन येऊ की. चला की लागा आमच्या बरोबर एखादं रील बिल शूट करून टाका की गावा तरी. चला लगा माझ्या गाडीत बसून बघा एकदा
कोणाला घरी बसवाल? चला की. काय हसताय ना का? एक्सक्यूज मी, ऐका ना दादा. हा बोला की. ही गाडी तुमची आहे का? नाही, आंब्याच्या झाडा होती, पिकली पडली खाली. काय माणूस आहे का? गाडी हित आहे, गाडीच्या बाजूला माणूस उभा आहे, हातात फडकं घेऊन पुसतोय. मग कुणाची गाडी असेल? नाही, तुमची गाडी माझीच आहे. कळलं का? विषय नाही, गाडी आपली आहे. लोन क्लिअर केलंय जर आपण, हप्ता भरले ती 7 वर्ष झाला हप्ता भरतोय आपण. एक हप्ता चुकवला नाही. ठीक आहे, गाडी क्लिअर, आपली स्वतःची गाडी. कळलं, गाडी तुमची. मला ना थोडं पुण्याला जायचं होतं. थोडं कशाला? अख्खच जावा की. नाही, माझी कॅब बुक होत नाहीये ऍप वरून, म्हणून मला थोडंही जाता येत नाहीये पुण्याला. ऍप? अरे इथं लगा नेटवर्कला एक कांडी आली तरी सण साजरा करते ती गावात. ऍप बीप तसलं काय चालत नाही इथं. अच्छा, इथं ऍप नाही, इथं फक्त सावत्याची कॅब. विषय नाही, सावत्या आपण स्वतः. तुम्ही सावत्या आहेत का? आपण स्वतः सावत्या. मग तुम्ही मला सोडाल का पुण्याला? सोडणार की. जरा अर्जंट आहे, जरा अर्जंट. सोडणार तुम्हाला सोडणार. चला बसा गाडीत बसा. थँक्यू. सोडणार ऑप्शनच नाही ना. थँक्यू. तुमच्याकडे बी ऑप्शन नाही, माझ्याकडे बी ऑप्शन नाही. थँक्यू. झाले ती. बसा गाडीत बसा. जाऊ आपण. खाली उतरा. काय? खाली उतरा गाडीतनं. उतरा लगेच उतरा खाली. उतरा खाली. या बाहेर इकडं या. काय झालं? काय पैसे देणार आहे ना तुम्ही? हा, देणार पैसे का? नाही, मग तिथे गेलो म्हणाल का थँक्यू बोललोय तुला म्हणून, तसलं चालणार नाही. असंच जाणार आहे. नाही, पैसे देणार. थँक्यू म्हटलं तुम्ही आता रात्रीच्या वेळेला म्हटलात चालेल म्हणून थँक्यू म्हणालो. मग ठीक आहे, मग पैसे. मग बसा. बसून बसा गाडीत. सावत्याची कॅब आहे, स्टार्टर मारला की भोंगाट तरट नेणार तुम्हाला. विशेष नाही, झाप 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 करीत त्याच्या यायला गाडी जाणार. बरोबर, विशेष नसती. हा नाही, स्लो गेली तरी काही विषय नाही. आपली तरट असती, झापच गेली पाहिजे गाडी. बरोबर. चला जाऊ आपण. बेल्ट नाही आहे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मग राहायला कुठं? मी मुंबईला. असं होय. हा, पुण्याला ते ऑफिस आहे म्हणून मी तिकडे उद्या सकाळी आटपून मी संध्याकाळी निघणार मुंबईला. असं इकडे मध्येच कुठं मग आमच्या गावात? सर्वे होता. सर्वे. सुर्वे? आमच्या गावात कोण सुर्वे आहे? सुर्वे नाही, तुम्ही ऐका ना, पुढे बघा ना. तुम्ही जनरली पुढे बघा, गाडी चालवताय ना तुम्ही, म्हणून आपण बोलूया पुढे बघत बोलूया. असं काही नाही, नीट चालवा फक्त गाडी. गाडी नीटच चालवते हो तवा. हा, गाडी नीटच. मी आल्यापासून काय करताय तुम्ही? नाही धावतोय हो तुम्हाला. अशी केली का गाडी मी? अरे पण मला धावताना केलीत ना तुम्ही अशी गाडी. नाही, ते आपलं धावलं हो तुम्हाला. अशी चालवतच नाही गाडी. काही धावू नका. तुम्ही बोला वाटलं, धावू नका काही. मला नाही, गाडी व्यवस्थित नेणार, काळजीच करायची नाही. गाडी आपली व्यवस्थित. तराडमध्ये कसं झाप 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 करीत जाणार पुण्याला आपण. नको, आपण स्लो जाऊया. ऐका, जाणार हो. लय भ्यात आहे बरं का तुम्ही. आपली स्पेशालिटी आहे ड्रायव्हिंग म्हणजे, कळलं का? काय स्पेशालिटी? काय स्पेशालिटी? माझं वैशिष्ट्य काय असेल सांगा. मला कसं माहिती असणार तुमचं वैशिष्ट्य? मी सांगतो की. अहो, कसला बी खतरनाक ऍक्सिडेंट होऊ दे की, आपण मरतच नसतोय. काहीच होत नाही आपल्याला, मरतच नाही तर आपण कवा. हो मग 12 ऍक्सिडेंट झालेत आतापर्यंत. किती? 12 ऍक्सिडेंट झालेत, पण आपल्याला काय झालं नाही. बघा तुम्हाला एक पण असं वर. अहो बसा, तुम्ही गाडी चालवताय. वरखडा तरी दिसला का अंगावर तुम्हाला कुठे? 12 ऍक्सिडेंट केलेत तुम्ही. वरखड्याचा सोडा, 12 ऍक्सिडेंट केलेत. हा काय? आता 10 वर्ष झालं गाडी चालवतो म्हणलं, 12 ऍक्सिडेंट ओके आहे ना? कुठल्या लॉजिकनी बोलताय हे तुम्ही? 10 वर्ष झाले 12 ओके. आरटीओनी सांगितलं तुम्हाला 10 वर्षात 12 ओके असतात म्हणून. मुद्दा काय आहे? मला काय होत नाही, कळलं का? हे मुद्दा आहे. मी मुद्दा नाहीये, 12 ऍक्सिडेंट तुम्ही केलेत तो मुद्दा आहे. लक्षात येत आहे का? तसं काय नाही हो, नीटच नेणार आपण गाडी. त्याचं काय काळजी करायची नाही. तुम्हाला सांगतो, मला काय झालं होतं एकदा. साताऱ्याला जात होतो असंच भाडं घेऊन निघालो होतो. तुम्हाला सांगतो, एक नाही बाजून असा आला सळ्याचा ट्रक. सळ्या असतात का लोखंडाच्या? लोखंडाच्या सळ्या अशा मागणं बाहेर आलेल्या असतात. माहिती आहे त्या अशा नाही का सळ्या माग अशा हालत असते त्या सळ्या. हा, त्याचा तो ट्रक आला मधी. मी त्याच्या मागणं मी कधीच जात नाही. मला माझं कसं अचानक आला हो तो मधी. आणि झालं काय, तो ट्रक याला आणि माझा डोळा लागायला एकच टायमिंग झाला. डोळा लागला तुमचा? हा, तर माणूस आहे ना. मग
डोळा आहे म्हणल्यावर लागणारच की तो. अहो डोळा लागायला आक्षेप नाहीये माझा, गाडी चालवताना तुमचा डोळा लागला ह्यावर आक्षेप आहे. हसताय का? तेव्हा गाडीत बसलो तर त्यानं आक्षेप घेतला नाही, तुम्ही आक्षेप घेऊन काय फायदा आहे तेव्हा? तुम्ही गाडी आता डोळा लिंकच तोडताय बरं का माझी. किस्सा ऐकून घ्या की माझा आधी. माझं आहे लक्ष आहे माझं लक्ष असते. काय झालं नेमकं सळ्याचा ट्रक याला आणि माझा डोळा मिटायला. हिची काय घापकीने सळ्यामध्ये घुसली का गाडी, ही खाप 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 सगळ्या गाडीत. ओ बापरे, बाजूचं मेलं, मागच्या शिटवलं बी मेलं, त्याच्या मागच्या शिटवलं बी मेलं. तुम्हाला सांगतो सळ्यामध्ये हितली काच फोडून मागची काच फोडून मागच्या गाडीत गेल्या सळ्या, मागच्या गाडीतली बी मेली. हो पण आपल्याला काही झालं नाही, आपण मरत नसतोय. फक्त एक सळी खापकीने हितनं मी असा अडकलो होतो बघा. शरीरातनं गेल्या? नाही मग शर्टातनं गेली होती इथनं. शर्टाला भोक पाडून गेली, शर्ट फाडला. पण आपण काय तेव्हा रफू केला आणि तसाच वापरतो, कोणाला कळतंय तेव्हा काय. शर्टाला तुम्हाला सांगतो इथं भोक पडलं होतं, ही भोक दिसून नये म्हणून ही प्रिंट करून घेतली भोकाची. तेच शर्ट घालतोय तेव्हा मस्त. आपलं निराळच गाणं आहे, आपण मरत नसतो. तुम्ही माझं ही बघा की आयुष्य रेषा बघा की तुम्ही हात ठेवा, हात या हाताने धरले की तुम्ही आयुष्य रेषा बघा, म्हणजे हात कमी पडतोय. नाही तर इकडं अंगावर धरले. हो काहीतरी मला नका सांगू या गोष्टी, सगळ्या लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्यामुळे इथे लोक मरतायत आणि तुम्ही आनंदाने कसलं सांगताय हे सगळं? हसत काय सांगताय मला कळत नाहीये. हे काय नसते हो, 12 ऍक्सिडेंट केले, त्यात लोक मेली, काहीतरी वाटू द्या जरा. त्याला काय होतंय तेव्हा? त्याला काय होतंय? काय आपल्या हातात थोडीच असते ही स्टिअरिंग जे काय आपल्या हातात, ही खरं तर आपल्या हातात नसते. म्हणजे नुसतं दिसाय आपल्या हातात आहे, खरं स्टिअरिंग त्याच्या हातात. अत्यंत फालतू वाक्य आहे हे. आता ह्या घडीला अत्यंत फालतू वाक्य आहे. त्याच्या हातात काय स्टेअरिंग आहे? धरा तुम्ही स्वतः स्टेअरिंग. खरं सांगतोय तर भीती वाटायला लागले मला, टेन्शन आहे. नाही भिऊ नका हो तुम्ही, बेच नाही बेचे काय तेव्हा निवांत. प्या पाणी प्या, अजून एक घोट घ्या पिऊन. तुम्हाला नको सांगूस, मी किती पण घोट पिन. तू समोर बघ. अहो मी शेपच चालव देऊ. तुम्ही एक काम करा की तुम्ही आपलं झोपा निवांत. अरे झोपा निवांत, तुम्हाला पोचावतो मी. पोचवतो म्हणजे पुण्याला. हो म्हणा नीट बोल ना. असं पोचवतो बरेच, हे पण पोचवतोच होतं ना. सोडतो म्हण, ड्रॉप करतो म्हण, आता नको हे शब्द वापरूस प्लीज. तुम्ही माझ्या लागा लय भिद्री बागूबाईवर का? अरे या सीटांवर लोक मेलेली आहेत, नको का हो मी भित्री बागूबाई? मला सांग. भिऊ नका झोपा तुम्ही. नाही एवढं सांगून झोपा. एवढं ऐकल्यावर झोपा. जागा राहतो मी त्यापेक्षा. तुझं काय सांगता येत नाही बाबा. झोपा हो तुम्ही. फोन आला, जरा फोन घे इथला. कुठे? समोर बघा तुम्ही. माझं लक्ष आहे. हात अडकला. हा लक्ष आहे माझं. स्पीकरवर ठेव. उचला. बायको आहे. बायकोचा फोन आहे, उचला. हॅलो, हा बोल की बायको. हॅलो, हा बोल की ग. कुठात? अगं इकडे जरा भाडं घेऊन चाललोय पुण्याला. हाय का आता? का सांगितलं पण नाही तर काय चालायचं असं. आता काय अचानक आलं भाडं. बर ठोकली का गाडी? अहो काय विचारते बायको तुमची? ठोकली का गाडी विचारते? अगं संगे गपकी, तुला लयच मस्ती बर का. ही पॅसेंजर बी हेलय आधीच. वहिनी ताई असं नका विचारू नवऱ्याला. अयो म्हणजे पॅसेंजर जे आहे अजून. काय बोलते ही बाई? अरे तुम्ही काय बोलताय? तुम्ही पॅसेंजर जिताय म्हणजे आहे, जिताच आहे. त्यांनीच फोन पकडलाय तुमचा. संगे गपकी लागा, तुला बी लईच मस्ती गरज. ही भेलय आधीच तू म्हणशील पॅसेंजर जिता आहे का म्हणून. ठेव फोन तू, ठेव. नाही ठेवते. फक्त मेसेज तेवढा पाठवलाय तो बघा. मेसेज टाकला होय? हा बरं बघ तू. हॅलो तुम्ही असं का बोल? असं हॅलो ठेवा हो. अरे त्या असं का ठेवा? अरे ठेवलाय त्यांनी फोन. ठेवा. त्यांनी असं का बोलल्या त्या मला सांगा. पॅसेंजर जितताय का नाही हे काय विचारणं झालं का? मस्करी चालती हो आमच्यात. ही असली कसली मस्करी? त्याला काय बायको आहे म्हणलं मस्करी करणारच की. हो पण ही तुमच्यात मस्करी ठेवा ना, मला नाहीच. ही कुठली मस्करी? आणि पॅसेंजर जितताय का ही कुठली मस्करी? तुम्ही एक लागा घाम फुटला का तुम्हाला? तुझ्या बाजूला बसतोय, घाम नाही फुटणार तर मग काय फुटणार आहे? पाणी प्या तुम्ही. पाणी प्या. आणि एक काम करा की बायकोनं काहीतरी मेसेज टाकला तेवढा वाचून दाखवा की. सगळ्या ह्याच्यामध्ये हे तू एक चांगलं करलंस. फोन मला उचलायला लावलास, आता मेसेज पण फोनवरचा मला वाचायला लावतोयस, हे चांगलं आहे. गाडी चालवताना तू फोन बघत नाहीस, हे चांगलं आहे.
नाही गाडी चालवायचं काही नाही. मला काय जरा दिसायचं आलंय कमी आता. अच्छा. म्हणजे दिसायचं कमी म्हणजे नक्की काय आहे? नाही काय ती जरा जवळच व्हायचं असं धोरकाड दिसतं मला. हा अरे जवळचं म्हणजे केवढं जवळचं काय काय दिसत नाही तुला? आता बघा ही गाडीचं बोनेट आहे का बोनेट? हा हे बोनेट आहे. ती म्हणजे आहे का नाही ती बी कळत नाही मला. पण टेन्शन नाही ना, ती काय बाबा शेवटपर्यंत आपल्यावर येणारच आहे गाडीवर. म्हणजे तेवढंच तुला दिसत नाही? हा तेवढं दिसत नाही. आणि त्याच्या पुढचं आहे का नाही एकदम सगळं ती म्हणजे एकदम क्लिअरच दिसते. म्हणजे रातचा ती जायला एखादा मच्छर जरी आला नाही त्याचं पंख किती आहे ती सांगू शकतो, पाय किती आहे ती मोजू शकतो आपण. अरे बाबा तुला जवळचं दिसत नाही, मागचे तिकडे पंखाचे पाय मोजून काय करणार आहेस? चष्मा लाव ना, तू गाडी चालवतोस ना, चष्मा लाव ना. चष्मा नाही हो, चष्मा बिष्मा नको. यायला लगा लुकच बदलून जातोय आपला त्यानं. तुम्ही बघा कसं माकडा का दिसताय चष्मा लावून. अरे वेड्या मार, तू चष्मा लुक तुझ्या लुकचा पडलाय. तुला ऍक्सिडेंट केल्यावर इकडे बसलेल्याचा अख्खा लुक चेंज होतो, त्याचा काय रे? तो वेगळ्या लुक मध्ये जातो दुसऱ्या जन्मात. पागल माणसा, नको असं करूस. तू लाव नका भिऊ, तसं काळजी करू नका. आपला नाही अंदाज असतोय, लांब नजर टाकली की नाही आपण बघतोय आधी कोण आहे कोण नाही. कोण नसलं की नाही की मग आपला अंदाज येतोय बाबा. मग इकडे अलीकडच्या बाजूला तेवढ्या मिनिटात काय कोण येणार नाही. अरे असं कसं? अंदाजानं रेमटावायची तशी. अरे मध्ये कोण आला, मध्ये कोण आला तर काय करशील मला सांग? उडवायचा त्याला. मग काय आता आपण काय करणार आहे? मी सांगतो तुला, तू असं काय करू नको. तू सांगतो काय करायचं, उडवायचं त्याला. नको 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 नको. दिसत नाही म्हणलं काय करायचं? शांत बस, तू गाडी चालव. मी कोण मध्ये येणार आहे ते तुला मी सांगतो. नाही काळजी करू नका हो तसं. मी नाही, मला लांबचं दिसतंय मधलं धुरकाट असलं तरी. ते मधलं मी सांगायला मी मधला आहे, मी मधला आहे. नाही काळजी करू नका तसं. मधले डोळे माझे आहेत तुझे. नाही बरोबर तेवढं आहे. शांत बस. काय होतंय आणि माझं म्हणजे कसं असतंय माहितीये का, मधीच लागते आपल्याला डुलकी. डुलकी लागते मधीच. डुलकी लागते? मग मी काय करतोय 20 सेकंदाची एक डुलकी मारून घेतोय. म्हणजे कसं आहे 20 सेकंदाचे एक 10-12 डुलक्या मारल्या की नाही झोपच पूर्ण होऊन जाते मग आपली. का मी बसलो या गाडीत असं झालंय मला. मी चालत जातो, मला ड्रॉप करतो. नाही बसा हो, निवांत बसा. होय एक विचारू का? का तुझ्या प्रश्नांची ना खरंच भीती वाटायला लागली आता मला. नाही विचार. सांग एकच आपलं विचारतो. विचार बाबा. चालत्या गाडीतनं उडी टाकायची का? कुठे शिकवतात हे सांग मला. हे कुठे, हे शिक्षण कुठे मिळतं? चालत्या गाडीतनं उडी टाकायचं शिक्षण मिळतं? नाही तसं नाही हो. काय आहे, गाडी आहे आपली जरा जुनी, कळलं का? मग कधी पण पेड घेते मधीच. याच्या आधी पेड घेतलाय तुझ्या गाडीने? नाही आधी नाही घेतलं. मग कशाला उगाच मला घाबरवतोयस? मला कळत नाही. वर्ष जुनी गाडी होऊ शकतात. दोस्ताची गाडी पेटली होती एकदा म्हणून आपलं सेफ साईड म्हणून विचारलं. तू गाडी थांबव, मला गाडीत लक्झरी वाला बघा त्याचं जायचं. ह्याच्या मस्ती बघितली का त्याला उलट्या रस्त्याने येते. येऊ दे की त्याला, तुला काय असं कसं येऊ दे त्याच्या आईला. त्याला सोडत नसतो. आता त्याला धावतोच मी. काय धावतोयस त्याला? धावतो म्हणजे त्याला वाटलं काय? अरे तू धावतोयस म्हणजे काय करणार? काय चिंगड्याच करून टाकतो बघा आता. कशा आपण गाडी बघ केवढीची, त्याची एवढी मोठी गाडी आहे. तुझी केवढी बी ह्याच्या आईला हत्तीच्या कानात एकदा मुंगी घुसली की नाही सुट्टीच नाही. मग मुंग्या गप्प मुंग्या नको रे असं काय करतो. ह्याच्या ठोकलं वाटतं माग जाऊन. पागल आहेस. काय झालं? मस्ती जिरवली नाही त्याची मी. तुझी मस्ती कोणीतरी जिरवायला पाहिजे. मारशील एकाला. मरेन मी तुझ्या बरोबर, जाईन तर मरेन. पायी जाईन मी पुण्याला, पायी चालेल मला. अरे बसावं. 5 दिवसांनी पोचेन, पण जिवंत पोचेन. मीटिंगला जायचंय मला, मीटिंगला. फोटोत नाही जायचंय मला. काय माणूस आहे का?